दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाणे हद्दीतील साखर कारखाना गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रेलर, ट्रक आणि इतर वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबवून रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाहतूक सुरक्षिततेचा मुख्य अडथळा म्हणजे ट्रॅक्टरमधील टेपमुळे होणारा कर्कश आवाज. अशा आवाजांमुळे इतर वाहन चालकांना हॉर्न ऐकू न आल्याने अपघात घडतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने वाहन चालकांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रेलर, ट्रक आणि इतर वाहनांवर रिफ्लेक्टर न लावल्याने कर्कश आवाज निर्माण करणारे टेप, वाहन ओव्हरलोड, वाहतुकीचे नियम न पाळणे, अनधिकृत चालत, रात्रीच्या वेळी वाहनाचे दिवे न लावणे, अयोग्य पद्धतीने ऊस भरणे आदी कारणांमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलीस ठाणे हद्दीतील लोकमंगल शुगर, इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड, भंडारकवठे, तालुका दक्षिण सोलापूर येथे वाहनांवर रिफ्लेक्टर बसवण्याचा उपक्रम घेण्यात आला. वाहनांवर रिफ्लेक्टर बसवल्यामुळे रात्रीच्या अंधारातही वाहन स्पष्टपणे दिसते. रस्त्यावरील वाहनांदरम्यान समन्वय राखला जातो. तसेच रस्त्यावरती बंद पडलेली वाहने स्पष्टपणे दिसतात, त्यामुळे अपघात टाळता येतात. कर्कश आवाज टळल्याने इतर वाहन चालकांना योग्य प्रतिसाद देता येईल, ज्यामुळे अपघात रोखले जातील. विनापरवाना धारकांनी वाहन चालवू नये. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सदर उपक्रमादरम्यान मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले की वाहन चालकांनी आणि नागरिकांनी यातायात नियमांचे पालन करावे आणि उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. साखर कारखाना व्यवस्थापन आणि वाहन चालकांनी सदर उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून भविष्यातही असे उपक्रम राबवावेत अशी मागणी केली. सदरचा उपक्रम हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पार पाडला. सदरवेळी पोलीस अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल दलवाई, पोलीस कॉन्स्टेबल गवंडी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.